आदाब, मैं एंकर दिव्या काम्बले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। CBN न्यूज 18 हर समस्या में आपके साथ, हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। मराठीत सांगा। आज बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर सर्व लोक इथं आज आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो। सर्व माझ्या बांधवांना शुभेच्छा देतो, सर्व जनतेला शुभेच्छा देतो। खरं तर आपल्याच कल्पना आहे, आता नुकतीच लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि त्याचा एक नाम मात्र मी एक उमेदवार आहे, पण खरी ही जी लढाई आहे ना, ही जी लढाई आहे ही लढाई जनतेची आहे आता, कारण ही इलेक्शन आता आणि उमेदवाराच्या हातात नाही किंवा कुठल्याही नेत्याच्या हातात राहिलं नाही। ही लढाई जी आहे ही जनतेने हातात घेतलेली आहे। कारण कल्पना आहे तुम्हाला की आज शेतकरी असेल, सर्वसाधारण माणूस असेल, सर्व काही आज जातात सापडलेले आहेत आणि ही सरकार तुम्हाला कल्पना असेल तर म्हणजे आज सांगायचं म्हटलं तर बाबासाहेब महामानवांनी जे संविधान आपल्याला दिलं, जी घटना आपल्याला दिली, जगण्याचा अधिकार जो आपल्याला दिला, जो मुक्तपणे आपला विचार मांडण्याचा अधिकार दिला, अशा घटनेला ही संपवण्याचा प्रयत्न करत आहे। आणि यासाठी आपल्याला सर्वांनी एक राज्यगुट बांधून आपल्याला सर्वांच्या सोबत आणि या प्रतिनिधीच्या नावासोबत उभं राहायचं। नावा म्हणजे एक नाममात्र नाव आहे, बाकी आपल्या स्वतःला लढायचं आहे आणि ही लढाई ही सर्वांची आहे, प्रत्येक मतदाराची आहे। आणि आजचा हा उमेदवार हा प्रत्येक मतदार आहे, त्याशिवाय ही अप्रवृत्त वृत्ती थांबू शकत नाही आणि यांना थांबवण्यासाठी आपल्याला एक साथ राहावं लागेल। आजपर्यंत आपल्याला कल्पना असेल, सर्वांना आपसात भांडवून कुठल्या प्रमाणात घालून आपल्या 9 वर्ष दोन्ही खाण्याचा प्रयत्न केला यांनी, तर त्यामुळे यांना आपल्याला थांबवणं गरजेचं आहे। मी आज सर्वांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुम्हाला आश्वस्त करतो की येणाऱ्या काळात आपण ह्या लोकसभा मतदारसंघाचं चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे करून, विकास चांगल्या प्रकारे करून। माझा उद्देश आपल्याला कल्पना असेल, मी एक सर्वसाधारण उद्योजक माणूस आहे, परंतु राजकारणात येण्याचं कारण फक्त एकच आहे की समाजसेवा, म्हणजे राजकारण विरहित समाजसेवा चांगल्या प्रकारे करता यावी, त्याला फक्त या मतदारसंघाचा विकास चांगल्या प्रकारे करता यावं। सर्व गोरगरिबांचा विचार करून, शेतकऱ्यांचा विचार, रस्ते, पाणी, भरपूर काही त्याचं डेव्हलपमेंट आहे, ह्या सगळ्या आपण विचार करूया। तुम्हाला फरक त्यात जाणवेलच, फरक हा जो म्हणून मी चेंज करू शकत होती, तरी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो। आज जे उमेदवार आहेत, जल्दी आओ एकदम आणि मी आगे जल्दी से साथ यही काही असेल आग लोक असतात, पण त्यांची 15 बैठक आहे, बैठक आहे आणि बंडखोरी करण्याचा प्रयत्न करणार आहे, मला असं विश्वास सोडणार नाही। बरं, मग आता तुम्ही ह्या प्रकाराकडे काय बघतात त्यांच्यावाले? आम्ही प्रयत्न हाच करू की आपले सहकार्य समजवण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेते करत आहे। पण साहेब, तुमचा काही दिवसापूर्वी एक मेसेज संतोष कोतकर साहेबांनी शेअर केला होता, कसला? तुम्ही त्यांचा एक पोस्ट बघितलं? मला बघण्यात नाही आला, मला काही एखादी कोणाला तसं त्यांनी काही केलं नाही, मला वाटतं कोणतरी दुसऱ्या माणसाने त्यांचा केलं होतं असं। संतोष कोतकर साहेब जर रिंगणात उतरले तर मग असं काही भाऊ करणार नाही, आमचे मोठे भाऊ आहेत, त्यांनीच आशीर्वाद दिलेला आहे मला, सर्वात पहिले होणार आहे, पण त्यांनीच मला इलेक्शन मध्ये बोलवलं होतं, तुम्ही भाऊ लढा आणि त्यांचा आशीर्वाद, त्यामुळे असं काही करणार नाही। ठीक आहे, थोडा राग असतो आणि मोठ्या भावाचा राग लहान भावाला काही विषय नसतो। बोधिसत्व विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 103वी जयंती आपण साजरी करतो। या महामानवाने या देशाला राज्यघटना दिली, ज्या महामानवाने या देशातल्या सामान्य जनतेला मताचा अधिकार दिला, ज्या महामानवाने या देशातल्या सामान्य जनतेला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला, अशा महामानवाची आपण 103वी जयंती साजरी करतो। आज आपल्या समोर जी घडी घेऊन पोहोचलेली आहे, देशासमोर सार्वत्रिक निवडणूक आयोग पोहोचले आहेत आणि या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सामान्य माणसांच्या हिताविरोधी काम करणारं सरकार पुन्हा सत्तेत येऊन पाहत आहे आणि या देशातल्या सामान्य जनतेचा आवाज दाबून टाकायचं
त्याचे अधिकार हिरावून घ्यायचं काम करण्याचं हे कट कारस्थान करून ते सरकार आणण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. हा हाणून पाडला पाहिजे. समाजातल्या सर्व घटकांनी, सर्व लोकांनी या लढ्यामध्ये सहभागी होऊन आपला हा आरपारचा लढा आहे लक्षात घेऊन याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आज कदाचित जर जय त्यांना मिळाला तर ही देशातली शेवटची निवडणूक ठरण्याची शक्यता आहे. सामान्य माणसाच्या मताला किंमत राहणार नाही. या देशाची घटना देखील बदलण्याचे त्याचे मनसुबे आहेत. या सगळ्या गोष्टी दिसत असताना आपण डोळे झाकून गप्प बसायचं आणि नंतर मग पश्चाताप करायचा हे आपल्याला परवडण्यासारखं नाहीये. त्यामुळे माझी सर्व जाती धर्म जमातीच्या बंधू भगिनींना विनंती आहे की आपल्या हिताचं रक्षण करण्यासाठी, आपल्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी, आपल्या देशाच्या लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी बाहेर पडलं पाहिजे आणि महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांना भरपूर मतांनी निवडून दिलं पाहिजे. त्याशिवाय यांचे हे मनसुबे जे आहेत ते खारिज होणार नाहीत आणि ते केल्याशिवाय आपलं हित साध्य होणार नाही. ही जाणीव सगळ्यांनी ठेवावी अशी आग्रहाची विनंती करतो. कोण पेक्षा आज कोण लढा देतोय चुकीच्या दमनकारी शक्तीच्या, सामान्य माणसाच्या हिताला हिरवून घेणाऱ्या शक्तीच्या विरुद्ध कोण लढतोय त्याला साथ देण्याचा विचार करून आपण काम सगळ्यांनी दिलं पाहिजे, सहभाग दिला पाहिजे, आपली ताकद त्यामध्ये दिली पाहिजे अशी माझी प्रार्थना आपल्या सगळ्यांना आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की भारतरत्न श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा जय माने बोलो. दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल गर्मियों में सबसे सही. Jhuleलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर. झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव. मैं अलविदा लेती हूँ. आपकी इसका दुनिया काम मिले. देखते रहिए CBN. Press the bell icon on the हर YouTube समस्या में app आपके and never साथ. miss another हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं. हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें.